तुम्ही परिचय द्यावर तुमचा. नमस्कार, मी किरण डांगोरे. व्यवसायाने शिक्षक आहो अच्छा. आणि या वर्षीपासूनच मी स्वतः आता या वर्षीची जूनमध्ये शेती विकत घेतली मी आणि पहिल्यांदा मी शेती पेरलेली आहे. तर तुम्ही हे जे सोयाबीन लावली हो. तर या सोयाबीनमध्ये सुरुवातीला कोणतं खत टाकलं आहे आपलं? सोयाबीन ज्यावेळेस लावली मुळतः सोयाबीन थोडीशी लेट पेरल्या गेली, कारण आपल्याजवळ जोडी वगैरे काही नसल्यामुळं. तर सुरुवातीला काय झालं, ज्या शेतकऱ्यापासून मी सोयाबीन विकत घेतली, शेत विकत घेतलं, तर त्याने याच्या आधी पराठी इथे कपाशी पेरलेली होती आणि संपूर्णतः रासायनिकचा वापर केलेला होता. तर त्याच्यामुळं मी पूर्णतः ऑर्गॅनिकचा पुरस्कर्ता असल्यामुळं एकदम मी रासायनिकवरून शेतीला ऑर्गॅनिकवर सेंद्रियवर आणू शकत नव्हतो. म्हणून मी यावर्षी असा निर्णय घेतला की सोयाबीन पेरत असताना मी 2 सिंगल सुपर फॉस्फेटच्या बॅग टाकल्या, कारण त्याच्यामध्ये तो कोणता घटक असते, कोणत्याही तेलबियाला जो लागते, सल्फर. तर 2-3 एकर शेत आहे हे. तर 2 मी सिंगल सुपर फॉस्फेटच्या बॅग घेतल्या 50 किलोच्या आणि TSQ कंपनीचं ऑर्गॅनिक जे खत आहे 50 किलोची ॲग्रोमॅक्स गोल्ड, तर ती एक बॅग घेतली. सोबतच TSQ कंपनीचंच 2 किलोचं सिल्वर शाईन गोल्डचं 2 पॉकेट्स टाकले. ॲक्च्युली ते 3 एकरी एक टाकायला पाहिजे होतं, पण मी सध्या पुढच्या हरभऱ्याच्या पिकाच्या वेळेस मी ते टोटली तशा पद्धतीचं टाकणार. तर सिल्वर शाईन गोल्डच्या 2-2 किलोचं 2 पॉकेट, ॲग्रोमॅक्स गोल्ड 50 किलोची एक बॅग आणि सिंगल सुपर फॉस्फेटचे 2 बॅगा पेरणीच्या 3 एकरसाठी. हां, आणि सोबतच गो बॅक म्हणून TSQ कंपनीचंच फंगिसाईड आहे, ते पूर्णतः याच्यासाठी वापरलेलं आहे मी. अच्छा अच्छा. तुमची सोयाबीन अतिशय चांगली आणि व्यवस्थित आहे आता. मला समाधान आहे. हो. आता स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही मी आता 15 ऑगस्टच्या आधी म्हणा किंवा आजपर्यंत पाणी चालू होतं, त्याच्यामुळे स्प्रेइंग काढू शकलो नाही. तुम्हाला माझ्या शेतामध्ये थोडंफार गवत दिसत असेल, कारण वाहीच बसली नाही, डवरणी होऊच शकली नाही पाण्याच्या याच्यामुळं, प्रकोपामुळं. पण 15 ऑगस्टच्या दिवशी मी या सोयाबीनवर स्प्रेइंग काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्प्रेमध्ये रासायनिकचं पेस्टिसाईड फक्त एकच वापरलेलं आहे, तेही अळीसाठी. लॅम्बडा सायलोथ्रिन आणि थायमाथॅक्झॉनचं कॉम्बिनेशन म्हणून आहे, ते वापरलेलं आहे. आणि TSQ कंपनीचेच पूर्ण प्रॉडक्ट मी बाकीचे वापरलेले आहे. त्याच्यामध्ये प्युअर 95 वापरलेला आहे, गोबॅक वापरलेला आहे, तो प्लस वापरलेला आहे आणि स्टिकर जे आहे स्टीम सुपर म्हणून स्टिकर आहे, सिलिकॉन बेसचं स्टिकर आहे, ते वापरलेलं आहे. सोबतच तो प्लस म्हणून वापरलेला आहे मी, आपलं ते कडू औषध ज्याला म्हणतो, हे सर्व वापरलेलं आहे. आणि 15 ऑगस्टच्या दिवसानंतर आजचं 17 तारीख आहे आणि आज मी आलो इथे, तर मला खरंच समाधान वाटलेलं आहे. म्हणजे काहीतरी मला इथे बेनिफिट दिसत आहे त्या दिवसपेक्षाही. कारण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं पानं कातरणारी अळी दिसत नाही, पांढरी माशी दिसत नाही, थ्रिप्स दिसत नाही. मी ज्या दिवशी फवारा मारला, या इकडे एक शेत आहे हनवतेंचं, त्या शेतातून आम्ही तिकडून असं बाहेर निघत होतो, तर मला एका झाडावर मोठी एवढी अळी दिसली. माझ्या शेतामध्ये मला कुठंच दिसत नाहीये ते. हो. तर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये जो इंटरेस्ट घेऊन राहिले त्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो आहे. आणि आजची तारीख जी आहे तर 17/8/2024 आपण किरणजी डांगोरे साहेब यांच्या शेतामध्ये पलाडे साहेब आणि त्यांचे बंधू उमेशजी डांगोरे साहेब हे सगळे उपस्थित आहेत. त्याबद्दल मी सर्वांचं ऑर्गॅनिक करण्याच्याबद्दल अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरी माशी मला आता कमी झालेली दिसत आहे. हो, दिसूनच नाही राहिला काहीच.